हा तर आपण आता महिंद्राच्या शोरूमला पोहोचलेले आहे. गाडी कोणती नाही ती का? रामकृष्ण रे, केक आणलाय आपण गाडीचा आणि आता वेळ झालेली आहे आपल्या गाडीची प्रॉपर अनबॉक्सिंग करण्याची. घरान पाचवी घातला मांडव, घरान पोऱ्याच्या साईडचा साखरपुडा आहे घातला मांडव, आणि आज आहे गाडी आणायचा दिवस तरी पण घातला मांडव. ना म्हणजे हा जो एरिया आहे ना तो या प्रोग्रामसाठीच, म्हणजे भाडेकरूंसाठी तुम्ही इथं येऊन आम्हाला ऑर्डर देऊन ही जागा हे करू शकता का. इथं तुम्ही टेबल लावायचं, इथंच कार्यक्रम करायचा ना, लगेच तुम्ही जायचं तुमच्या घराला. म्हणजे पप्पांची जी एक्साइटमेंट आहे ती अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असली पाहिजे, कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद दडलेला असतो. आणि आज असा विषय का आपली गाडी डिलिव्हर होणार आहे, तर आमचा आजोबा म्हणजे मधला जो पिरियड होता त्या पिरियडमध्ये आमचा बाबा एक्सपायर झाल्यामुळे ते केस दिलं मी बाबाला. आणि या अशा आनंदाच्या क्षणामध्ये आठवण येते आपल्या माणसांची आणि चालायचंच. या अशा गोष्टींना एक्सेप्ट करूनच पुढं चालायचं असतं आणि अशीच असते लाईफ शेवटी. तर आता आपण निघू आपल्या कार डिलिव्हरीसाठी. हार घ्यायचे पहिला, आधी इथं पोचू. हार घेण्यासाठी मावशीचा पोरगा आहे तो त्यांनी बनवलेला हार, आणि तो घेऊन आपण निघू पहिले त्याच्या घरी आणि मग तिथून जाऊ डायरेक्ट शोरूमला. तर चांगला वाटला कारण मी बाहेर होतो. चक्कर आवाज, कोणतरी पारला, कोणतरी पारला गग गग बघ पारला बघ, बोललो ना पारला. हा परली गाडी. काय मामा लागले का? अरे द्यावा, रिवर्स गाडी टाकताना गाडी कोसलून इथे गाडी आपला आडवी पडलेली बघायला मिळेल. पण आय होप की सेफ असेल, सर्व काही व्यवस्थित. पप्पानी ही गोष्ट केली, खूप आनंद झाला या गोष्टीचा आम्हाला. अरे काय माहिती, एक चाललेला कोणतरी माणूस कोसळला आणि मामा रिवर्स घे होता गाडी, जाऊन डायरेक्ट ठोकला रिक्षाला. तर अशा पद्धतीने आपला या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि जाऊ आपण शोरूमला, कारण आधीच उशीर झालेला आहे. तुला कुठली गाडी वाटते? मला वाटतं टाटा सियारा घेतली असेल. सगळं माहिती. कलर कुठला वाटतं? कलर व्हाईट. व्हिडिओ टाकली ना तिथं आपली मेन म्हणजे चुकी झाली. व्हिडिओ नव्हती टाकायची. काय आता प्रमोशनचे पैसे पण व्हिडिओ नव्हती चांगली. व्हिडिओ काहीच नव्हतं सांगलं तुम्ही. तरी तुला माहित पडला कसं काय? तरी तुला कसं माहित झालं? आता कसं आहे, सगळं कळतं माणसाला. अच्छा, कसं काय आपोआप कसं समजलं? आम्ही आता मला आईने मावशीने सांगलं मला. आईला काकाला सांगत होता, मी तिथंच होतो. कधी? इथं घरान. काय बोलतोय आज का? मग काकाईने विचारलं तुला काय गाडी कोणती आहे, तू बोला टाटा सियर आहे आणि कलर व्हाईट. तू काकाला बोलला तेव्हा पण इथंच होतो ना मी, बाहेर होतो बस. असं होतं बोलताना कुठं विचार करून बोलावा, विचार करून बोलावा. सगळे ना तुम्ही पण याकडून शिकून घ्या, पण चुकी न करू अशी. हा तर आपण आता महिंद्राच्या शोरूमला पोहोचलेले आहेत आणि जवळजवळ आमचं सगळे मेंबर्स आहेत. त्याच्यापैकी आम्हाला फक्त तिघा जणांची गोष्ट माहिती आहे का गाडी कोणती आहे, आणि ते सगळं फोन करताना आता का नक्की जायचे कुठं. तर आता एक गाडी पोहोचली आपली आणि दुसरे जे मेंबर्स आहेत ते येतात. तर मला नक्की आहे तरी कुठं शोरूम? बरं महिंद्राचं शोरूम आहे, इथे या. तर मी त्यांची वाट बघतो आणि असा हे आपल्या डिलिव्हरी, कारण तुम्हाला माहिती आहे गाडी कोणती आहे. टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की गाडी कोणती आहे. तुम्हाला काही सांगायची गरज नाही, पण यांना नाही माहिती ना. याच्यामध्ये पण बघा, बरे आहेत ना? बरे आहेत ना? हो बोला, बरे आहेत. तर इथं पोहोचलेले आहेत आपण महिंद्राच्या शोरूममध्ये.
आणि मी आज प्रॉपर कुर्ता वेअर केला आहे. माझी आवडती जी व्यक्ती आहे तिने सांगितल्याप्रमाणे मी कुर्ता घातला म्हणजेच माझी बहीण ती बोलली की बोलतं कुर्ताच घाल, मला कुर्ताच म्हणजे बघायचे कसं. मी जास्त वेअर नाही करत तर कसं दिसतंय. आणि इथं आपल्याला बघायला भेटेल एक गाडी आलेली आहे. तर एक गाडी आलेली आहे. अजून आमचं जावई बापू याचं बाकी आहेत. मग काय म्हणाल तुम्ही? का सांगत नाही गाडी कोणती आहे काय आहे? पण त्यांना असं वाटतंय का भाई फुल कन्फ्युज झालेला आहे. काय बोलतो मा कर गेस कर चल. 3X. नमस्कार, काय बोलता बरं आता? रामकृष्ण रे, रामकृष्ण रे. आणि नमस्कार. तर आमचे स्पेशल गेस्ट आलेले आहेत आणि या गेस्टच्या सोबत आपण पुढची प्रोसेस वगैरे काय करू. आणि यांना सुद्धा माहिती नाही का गाडी काय आहे, कोणती आहे गाडी. आणि आज जो टाइम आलेला आहे त्या टाइम बद्दल या या साहेब इकडे. कसं आहे, काय मग विषय बरं आहे ना? तर काय वाटतं बाय गाडीबद्दल? हा अच्छा. आणि कारण ही गोष्ट आहे ती फक्त 2 ते 3. ठीक आहे चल. ए असं आल्याबद्दल तुमचं हे सामान काढ दे. ए गाडी लावतो असं पकड. आता आम्ही खरं म्हणजे सोडून चाललो शोरूम टाटाला. आणि टाटाला आपली गाडी आहे तिला आपण घेणार. कसला बघ ना हिरो दिसतो बर. कसला खुश आहे, कसला खुश आहे बघ. तर इथं आपली सगळी मंडळी जमलेली आहे. तर हां चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. मस्त मस्त मजा चालली आहे. आणि इकडे आमची पाहुणी मंडळी सर्व बसलेली आहेत. वहिनी काय बोलाल आजच्या दिवसाला? हां एक हरिपाठाचा बोल होऊ दे, होऊ दे हरिपाठाचा बोल. नाही का? ठीक आहे. आमची खुशी काय सांगायचे. ब्रँड इज ब्रँड. कोणती गाडी? प्रश्न केला आम्ही. गाडी कोणती? नाही का? बसायला कशी आहे गाडी? अच्छा अच्छा. नाही ते टायर घेतलं असतं तिथं, टायर घेतलं टायर झालं असतं. आता कुठले नाही माहिती अजून कोणालाच नाही माहिती काय विषय. सियारा आहे ती, सियारा पुरून सियारा आहे ना, मागून महिंद्रा आहे असा विषय. तर अतिथी मान्यवर इथे माझे सर्व मित्रमंडळ जमलेले आहेत आणि महिंद्रा शोरूम मध्ये पोहोचलेले आहेत. आणि यांना म्हणजे पत्ताच नव्हता अजूनपर्यंत का कोणती गाडी. आणि यांच्या इथं आल्यानंतर आपल्याला समजलं की कोणती गाडी आहे. पण नाही याच्या आधी यांना काही पत्ता नव्हता. तर आता आपण इथं डॉक्युमेंटेशन सर्व झालेलं आहे. आणि डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर तिकडे खेचाखेचीचा पडदा खेचाखेचीचा काम नंतर बाकी होईल. आणि नंतर मग आपण घेऊन जाऊ गाडीला आपल्या स्वतःच्या घरी. ऐकून घे ऐकून घे काय माहिती ऐकून घे. याची गाडी आहे संदर्भ. आपण नुसती काला तो जागा आहे ना ती नुसती काला ती जागा आरवाला. अरे त्यांना बसत नवीन गाडी आली ही महत्वाचं. आणि आता वेळ झालेली आहे आपल्या गाडीची प्रॉपर अनबॉक्सिंग करण्याची. आणि आपले समोर जमलेले सर्व मेंबर्स, हा जो लोगो दिसतो महिंद्राचा, इथं आपली गाडी ठेवली पूर्णपणे रेड कपड्यामध्ये दाखवून. आणि बघू आपल्या आता आजादाने पण रेड कलरच्या गाडीवर रेड कपडे ठेवले. रेड कपडे ठेवले. काय काय हा अच्छा अच्छा. ही पब्लिक जमा झाली शकता. केक आणलाय आपण गाडीचा डायरेक्ट महिंद्राची प्रिंट दिली डायरेक्ट केकला. या पण पुढे या तुम्ही. असा आपला सेटअप सध्या सजलेला आहे.
गाडीचा व्यवस्थित अनबॉक्सिंग झाल्यानंतर गाडीची महत्त्वपूर्ण पूजा आपल्याला इथे संपन्न होताना बघायला मिळेल आमच्या बहिणी आणि इथे आपल्या जमल्या पाहुण्यांच्या सोबत. आपल्याला ही असा ब्लॅक घोडा आपला बघायला मिळेल. आपला बहिणींच्या हस्ते आपण इथे संपन्न करू. आमचा वेगळाच काम चालू आहे. आणि वैभव कडून भेटवस्तू आलेली तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल सर बहिणींचं असं म्हणणं आहे का आपण गाडीतल्या आतमधल्या इंटेरियरची अशी पूजा करू. कसं वाटतं पप्पा, कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं? ठीक आहे चालेल. तर याच्यामध्ये काय अनबॉक्सिंग ते बॉक्स दिलेले आहेत ते आपण नंतर अनबॉक्सिंग करू. काय काय आहे ते बघू आपण. आणि लिंबू ठेवलेत ना? ओके लिंबू वेगळं ठेवलं. आली डगर आली. घ्या नारळ घ्या. श्रीफळ आपण इथे फोडून गाडीचं स्वागत करूया. काय म्हणाल तुम्ही आजच्या या शुभ दिवसाला? एकच नंबर सिक्रेट. आणि आता इला घेऊन आपण काटू श्याम काय उत्तर मध्ये कुठे पण जाऊ शकतो. राहू दे घ्या नारळ घ्या सगळं फोडून टाका नाही तर. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही घ्या. गणपती बाप्पा मोरया. आधी घ्या नारळ वरला. फक्त तो नारळ आहे ना तो दगडीवरच आपड. आणि आद्विक आमचा प्रिय भांजा इथे आपला नारळ फोडताना बघायला मिळतो. गणपती बाप्पा मोरया. आपट घे झाला जिंकलास. मस्त अभिनंदन आपल्या सर्वांना. त्याच्या मार्फत आपल्याला या गाडीची डिलिव्हरी भेटली आणि चांगला वाटला. तर आपल्या या नवीन गाडीची सुरुवात आणि पहिला इंजिनचा स्टार्ट आपण इथं मारणार आहेत आणि मारून झाल्यानंतर बाहेर काढू लागला. दादा तू बरं चला बरोबर आहे. केकचा इथे आपण वाटप सोहळा बघू शकतो आणि अशा या महिंद्राच्या शोरूमच्या समवेत आपण गाडी घेतली नवीन आणि तिचा सेलिब्रेशनचा आस्वाद गोड करताना आपला शेवटचा क्षण जपताना मी स्वतः मालक मजन लाईफ चॅनलचा आज आपण एक यूट्यूबच्या पैशानेच गाडी घेतली आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि याच्या पुढे पण आम्ही डिफेंडर झाल्या, रेंज रोवर झाल्या, परत BMW. किती आहे आपली गाडी? नाही त्या गाड्या सांगा ना तुम्ही आम्हाला, त्या आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. अशी आशा बाळगतो. किती गाडी? ही किती गाडी? ही आपली दुसरी गाडी आहे. आणि अशा आमच्या ग्रुप मेंबरचा जर विचार केला तर जवळजवळ 7-8 गाड्या आहेत आपल्याकडे. आणि संद्रूप म्हणा काय म्हणा सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आपल्याकडे. आता आपण बघू हिच्यामधला प्रवास आपल्याला कसा होतो आणि काय हिचा एक्सपिरियन्स आहे तो आपण चेक करू आणि बघू कसा वाटला ते. हिच्यासोबत एक आपला पॉवर भेटेल आपल्याला या गाडीची. तिची पॉवर किती तुम्हाला नंतर दिसलच फिरायला निघल्या होती. पॉवर कळल भरू ना. नाही सगळा खर्च आहे ना आम्हीच करणार आहे. आपल्या चॅनलचा पैसे आता आपण इथून गाडीची डिलिव्हरी घेतली आणि आता आपण जाऊ आपल्या घरच्या रस्त्याकडं. तिकडे मांडव घातलेलाच आहे आधीपासूनच तो आपल्याला बघायला भेटेल. त्या मांडवावर आपण गाडीला उभी करू
काय दिसतं गाडी. माझं एकटीचं एक फोटो घे ना. अरे राज घेतले आजू आणि या महिंद्रा. अशा प्रकारे आपण घरच्या रस्त्याने रवाना होत आहोत. तर फायनली गाडी आलेली आहे आणि सकाळी जो मंडपचा मी बोललेलो की कशासाठी केलेला तर याच्यासाठी केलेला. आणि घरी आल्यानंतर आता आपण हिचं पूजन करू व्यवस्थित. आणि ह्यो हार याची जर का क्वालिटी जर का बघायचं झाला तर हे बनवलं आहे आपल्या हनुमानबाईंनी. प्रियांशी डेकोरेशनचे ओनर त्यांनी आपल्याला हे हार प्रोव्हाइड केले. तर त्यांचं सुद्धा मंडळ आभारी आहे. आणि सगळ्यात पहिले आता हे दिलेली महिंद्रावाले दिलेली आपला गिफ्ट आहे ना, तो चेक करू का काय आहे त्याच्यामध्ये. आपण आपल्या महिंद्रा स्कॉर्पिओची डिलिव्हरी घेऊन घरी आलोय. आणि घरी आल्यानंतर आपल्याला हा बॉक्स दिलाय त्यांनी. तर या बॉक्समध्ये बघू नेमकं काय दिलंय. कारण मला माहित होता का हा बॉक्स देतात, पण त्यांनी आधी बाहेर काढला नव्हता. त्यानंतर आपण आता याची अनबॉक्सिंग करू. तू हा हे दिले नाही ते RC बुक वगैरे ठेवण्यासाठीची बुक आहे. आणि हा दिलाय कॉफी पिण्यासाठी कप दिलाय महिंद्राचा लोगोचा आहे आणि ब्रँडिंग आहे महिंद्रा स्पोर्ट युटिलिटी व्हेकल्स असा हा कप आहे. ह्याला आपण बाजूला ठेवू. अच्छा, गाडीला पुसण्यासाठी फडका दिलाय, कपडा दिले. गाडीच्या आतला इंटेरियर पुसण्यासाठी कपडा दिलाय. त्यानंतर चावी ठेवण्यासाठी. बस एवढंच दिलं, अजून काय नाही दिलं. तर अशी काहीशी अनबॉक्सिंग होती. आणि अनबॉक्सिंग कसली होती, कशाबद्दल होती, ह्या गोष्टीची होती. आणि रात्रीच्या याच्यामध्ये आपल्या मंडपामध्ये पप्पांनी सजवलेल्या मंडपामध्ये कशी सजवून बसलेली आहे आपली ही नवीन गाडी. आणि या गाडीसोबत आपण खूप आठवणींचा प्रवास इकडे तिकडे जिकडे तिकडे वनामध्ये रानामध्ये आणि रस्त्यामध्ये फिरणार आहेत. तर मजा येईल या नवीन प्रवासामध्ये. तर अजून पूजन बाकी आहे आणि तो पूजन आपण आईच्या हस्ते करू. एका मिडल क्लास फॅमिलीच्या आयुष्यातील ही पहिली गाडी. स्वप्न, मेहनत आणि अभिमान यांचा संगम. सुखाच्या क्षणी आनंदाची साक्षीदार आणि अडचणीच्या काळात न बोलता साथ देणारी हीच गाडी. असंख्य प्रवास, हजारो आठवणी आणि हळूहळू आयुष्याचा एक हिस्सा बनत गेलेली हीच ती गाडी. कोण म्हणतं की प्रेम फक्त सजीव गोष्टींवरच होतं, पण मी जगलोय ते क्षण या गाडीसोबत. शांततेमध्ये असलेली सोबत, प्रत्येक वळणावरचा विश्वास, प्रत्येक संकटात दिलेली साथ, हे सर्व फक्त लोखंड नव्हतं तर ते एक नातं होतं. पण आज त्या नात्याला अलविदा म्हणायची वेळ आली आहे. कारण आयुष्य असंच असतं. माणूस हळूहळू पुढे सरकतो, प्रगतीच्या नव्या दिशेकडे वाटचाल करतो आणि काही गोष्टींना पूर्णविराम देऊनच नव्या स्वप्नांची आणि नव्या प्रवासाची सुरुवात होते. भरपूर टाइम झालं वापरली गाडीला आणि म्हणजे कधी असा नाराज नाही केला या गाडीने. तर आज ती वेळ आलेली आहे, गाडी ठेवू आणि या आपल्या गाडीला आपण अलविदा करू. आणि हा जो 8-9 वर्षाचा काही सफर होता त्याच्यामध्ये मजा आली. आता पुढची नवीन जर्नी, आयुष्य हेच आहे की नवीन जर्नी कुठून ना कुठून तरी चालू व्हावी यासाठी माणूस प्रयत्न करत असता आणि तीच नवीन जर्नी आपल्याला याच्यानंतर पाहायला मिळेल.